कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन उगाळून आणला होता जखमेवर लावूक. औषधी तेलाने त्याचं काम केलं. आता आगीत पोळलो ना, त्यामुळे उष्णता झाली. अशा वेळी जखमेवर चंदन लावलं तर बरा वाटतं. तुमका पण काळजी वाटतं ना त्याची? खाऊक दिलं ते का? होय. अजूनही राग गेलो नाही मनात. पोरगो चांगलो हा. घरातली सगळी कामा केली म्हणून नाही, सगळ्यांचा आदर करता. आपल्या घरातल्या सगळ्यांची आदराने वागता. तुमका वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याच्यावर संकट ओढवलेलं असताना सुद्धा तुमच्यावर आळ येऊ नये म्हणून त्याला कोणीतरी डांबून ठेवला नव्हता. सत्य सगळ्यांपासून लपवलं त्यांना. एवढा सगळा केल्यावर तो चुकीचा असा तसा वाटतं तुमका? माका माहित हा, तुमका माणसाची पारख हा. आता या क्षणी या प्रश्नाचं उत्तर देऊक जमणार नाही तुमका, पण एक नक्की, आज ना उद्या तुम्ही नक्की त्या पोराक नीरज, नीरज, अरे मला हाक मारायची ना. ओके? हो, ॲक्च्युली मला बरं वाटतंय. आणि हातांवर ही जरा बर्निंग सेन्सेशन होती, ती पण नाही आहे. विष्णू, हा लेप? अरे हात तर दुखापतीवर लावायचा लेप आहे. म्हणजे आम्हाला कधी असं लागलं, असं काही भाजलं तर दादा मामा असाच लेप लावतो. आपण लगेच फरक पडतो त्याने. यू मीन टू से सरांनी हा लेप? हो हो, पण मी झोपेपर्यंत तर हा लेप नव्हता माझ्या हातांवर. हो रे, म्हणजे माझाही नंतर डोळा लागला. मग कदाचित त्यानंतर दादा मामा आला असेल आणि मग त्याने लेप लावला असेल. तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण तो असाच आहे रे. किती राग रुसवे काही असला तरी तो त्याची माणुसकी कधीच सोडत नाही. दुसऱ्यांच्या जखमावर औषधोपचार करतो, पण त्याच्या मनावर त्याच्याच माणसांमुळे ज्या जखमा झाल्यात त्याचं काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।